सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे परिसरात एका मजुराच्या खुनाचा थरार उलगडा अवघ्या 8 तासात करण्यात आलाय। मयताचं नाव राजेंद्र कुमार उर्फ राजन कुमार सूरज साव वय 35 मूळचे झारखंड राज्यातील हजारीबाग जिल्ह्यातील रहिवासी असून तो नांदूर शिंगोटे येथे सेंटरिंग मजूर म्हणून कार्यरत होता। 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह डोक्यावर आणि कानाजवळ गंभीर जखमांसह आढळून आला। या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व वावी पोलीस ठाण्याने संयुक्त तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांनी मयताच्या हालचालींचा बारकाईने मागोवा घेत संशयित अजय सुभाष गाडेकर वय 33 राहणार पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं खुनाची कबुली दिली। अजय गाडेकर याचा मयताशी किरकोळ वाद झाला होता। मयतानं आरोपीच्या जेवणात शॅम्पूचे पाणी टाकल्याच्या रागातून त्याने लोखंडी फावड्यानं डोक्यावर प्रहार करून राजेंद्र कुमार याचा खून केला होता। संशय न यावा म्हणून आरोपीनं घर बाहेरून बंद करून पिकअप वाहनात झोप घेतल्याचंही उघड झालंय। आरोपी विरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा पैठण पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती मिळत आहे। या उल्लेखनीय कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, वावी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे तसेच अनेक पोलीस कर्मचारी सहभागी झाले।